ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे, अधिसूचना आहे, मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा। तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कुणबीच्या नोंदी सापडल्यात हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं असेल की हे जे मागासवर्ग आयोगाने अहवाल दिलाय म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते आम्हाला मान्य नाहीये। तीनही बाजूने मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही, ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं, परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळा सोयरा कायदा आहे, त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार आहे, त्याशिवाय आंदोलन थांबत नसतं। कारण मागासवर्ग आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आला, गठीत मागासवर्ग आयोग झाला, तेही याच आंदोलनाने केलेला आहे। याच आंदोलनाने मराठ्यांच्या गोरगरिबांनी केले, गोरगरिबांनी भेद नाही केला। तुम्हाला नाही घ्यायचं कुणबी, तुम्ही त्याच्यातून घ्या, आणि मराठा त्यांसाठी लढला, ते नाही लढले दुसऱ्यांसाठी। आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीचे, सगळा मराठा। कुणबी म्हणजे शेतकरी, सगळा मराठा शेतकरी। हे कोण म्हणतात ना आम्ही नाही येत, हे यांचे पुरावे यांनी दाबून ठेवलेत दबावापोटी, या अधिकाऱ्याला सापडून देत नाहीत। आपण सगळे शेतकरी तर आपण सगळे मराठी, दोन्ही आपणच, शेतकरी आपण आणि मराठा आपण। एक भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना तर द्यावंच लागणार आहे, परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते चालणार नाही। सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार आहे, त्याशिवाय सुट्टी नाही। आणि विषय पांगू नका, आमची विनंती आहे। आणखीनही मराठ्यांना विश्वास आहे, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देणार, ती विश्वास गमू देऊ नका। आणि ते पण 20 तारखेच्या आत तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे, नसतं आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही, याच्यावर आम्ही ठाम आहे।